अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला, आज मी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. जर तुम्ही ह्या माहितीचं पालन ह्या नियमाचं पालन करत नसाल तर तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य येण्यापासून कोणीही रोखणार नाही. तर त्या कोणकोणत्या नियम आहेत ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे. जर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं असते, म्हणजे जे पुढची माहिती मी देईल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, तर मग आपण स्वयंपाक करत असताना सकाळी सकाळी सगळ्यांचंच घाई असते, डबे करायचे असतात आणि मुलं शाळेत जात असतात आणि घरचे कामं असतात आणि कधी आपल्याला उठायला उशीर झाला तर मग आपण स्वयंपाक घरामध्ये न आंघोळ करताच आपण जात असतो. पण हे शास्त्रीय पद्धतीने चुकीचं आहे. जर आपण स्वयंपाक घरामध्ये आपण न आंघोळ करता जर स्वयंपाक केला तर त्यांचे काय काय आपल्या जीवनावर परिणाम होणार आहे ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे. स्वयंपाकघर हे एक मंदिरच आहे, म्हणून आपण स्वयंपाकघरामध्ये कधी आंघोळ न करता आंघोळ करूनच जावावे. जसं मंदिराला आपण आंघोळ न करता हात लावत नाही, तशाच प्रकारे मंदिर स्वरूपानेच आपला स्वयंपाकघर ठेवावे, शुद्ध ठेवावे. त्याचप्रमाणे आपण स्वयंपाकघरात आणि स्वच्छ ठेवावे. स्वयंपाकघर शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे, कारण स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णा मातेचा वास असतो. जर आपण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवले, त्यांची पवित्रता राखले तरच देवी अन्नपूर्णा देवी घरामध्ये थांबते. नाहीतर अन्नपूर्णा देवी अशा घरातून निघून जाते ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णाचा वास असतो. अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. अशा घरामध्ये नेहमीही बरकतच राहते. आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली तर आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही. आणलेलं अन्नधान्य आपल्या वेळेच्या आधीच संपून जातं. मग केलेलं स्वयंपाकसुद्धा, आपल्या माणसासाठी केलेलं स्वयंपाकसुद्धा पुरत नाही. काही लोकांना बघा, स्वयंपाक करत असताना, जेवत असताना काही लोकांना काही अन्न कमी पडतं. तर अशा वेळेस समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास नाही. म्हणून देवी अन्नपूर्णा नेहमी आदर करावा. परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाकघर आहे ते स्वच्छ, शुद्ध व पवित्र ठेवू शकतो. असे काही स्त्रिया काही उठल्यानंतर लगेचच चहा पिण्यास सवय आहे. जर कोणी स्नान न करता तसेच स्वयंपाकघरात जातात आणि कोणीही चहा बनवतात, तसेच चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांना सुद्धा चहा देतात. परंतु ह्यामुळे घरात अशुद्धी पसरते. सकाळी पतीला मुलांना डब्बा द्यायचा असेल, घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान न करताच किचनमध्ये जात असतात, स्वयंपाक करायला सुरुवात करत असतात, आरामानं आंघोळ करत असतात. परंतु ह्यामुळे तुमची जे अन्न बनवले आहे त्यामध्ये अशुद्धी मिसळली जाते आणि त्यांची पवित्रता राहत नाही. आणि तेच अन्न खाऊन आपले मन देखील अशुद्ध राहते आणि यामुळे घरात दारिद्र्य, गरिबी आणि आजारपण यायला सुरुवात होते. त्यामुळे स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे, स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे, किचन ओटा पुसून घ्यावा, गॅसची शेगडी देखील स्वच्छ पुसून घ्यावी, देवी अन्नपूर्णाला नमस्कार करून त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी. आता अनेक जण म्हणतात की आम्ही रात्रीच किचन साफ करून झोपतोय, मग सकाळी कशासाठी स्वच्छ करावी. परंतु रात्री आपण किचन साफ करून झोपत असतो, पण रात्री जे 3 वाजेपर्यंत नकारात्मकता पसरलेली असते आणि ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपण सकाळी उठून किचन शेगडी साफ करावी, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी. जसे की आपण म्हणतो की अन्न पूर्ण ब्रह्म आहे, हे भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. जर
हा प्रसाद पवित्र शरीराने आणि शुद्ध वातावरणाने केला तरच त्यांचे लाभ आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे आपले स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे. असे अनेक स्त्रिया रात्री उष्टी खरकटी भांडी तशीच जमा करून ठेवतात सवय आहे आणि सकाळी उठल्यावर ते भांडे स्वच्छ करतात, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. उष्टे खरकटे भांडे हे किचनवर तसेच पडून देऊ नये, कारण यामुळे आजारपणा निर्माण होते. उष्टे खरकटे भांड्यावर खूप जीवजंतू निर्माण होतात. ते आपल्या किचनमध्ये वातावरणात सुद्धा दूषित करतात आणि आपल्या आपल्या आरोग्यावर त्यांचा विपरीत परिणाम म्हणजे आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. म्हणून रात्री जेवण्यापूर्वी संपूर्ण भांडे किचन व्यवस्थित स्वच्छ करून झोपावे. जरी तुमची कामवाली मावशी येणार असेल तरीही किचनमध्ये भांडी ठेवू नका. सर्व भांडी पाण्याने विसळून त्यातील खरकटे काढून ठेवा आणि स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी भगवंताला नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो, कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करू शकतो. भगवंताला नैवेद्य अर्पण केला तरच आपण घरातील अन्न हे अन्न न राहता ते भगवंताचा प्रसाद बनतो. त्यामुळे घरातील सर्वांनी अशी सवय लावा की स्नान केल्याशिवाय किचनमध्ये कुणीही प्रवेश करू नये. म्हणजे आपले स्वयंपाकघर पवित्र राहील आणि त्यांचे पवित्र राखले गेले तरच देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होईल. देवीचे व्यवस्थित कायम आपल्या घरात राहून घरात बरकत होईल. कधीही अन्नाची कमी पडणार नाही आणि अन्नधान्याची कमतरता सुद्धा पडणार नाही. आपल्या घरामध्ये भरभराट राहील. तर ही छोटीशी माहिती मी शेअर करायची होती. जर माझी माहिती आवडली असेल तर माझा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद. तुमचं शुभ दिवस जाओ, तुमची सगळी इच्छा पूर्ण हो आणि हे जे काही मी नियम सांगितलेलं आहे ते नियमचं पालन तुम्ही करा आणि तुमचं आरोग्य पण चांगलं राहील. घरामध्ये सुख समाधान राहील आणि अन्नधान्याची कधीही कमी पडणार नाही. धन्यवाद.